सगळ्यांना शुभ संध्याकाळ. नेहमीप्रमाणे आज देखील आपल्यासाठी माहितीपूर्ण आणि ज्ञानाने भरलेला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्या, यापूर्वी आपण ए, ई, आय, ओ अशा 4 स्वरांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण शेवटचा स्वर जो आहे यू, या यू स्वराचा अभ्यास करणार आहोत. मग नेमकं यू या स्वराचा कोणकोणत्या प्रकारचा उच्चार होतो? एकदा जर यू या स्वराच्या उच्चाराचा योग्य तो अभ्यास झाला तर आपली स्पेलिंग चुकणार नाही. इंग्रजीतील असणारा शब्द आपल्याला वाचता येईल, आपल्याला त्या शब्दाचे योग्य प्रोनाउन्सिएशन करता येईल, लिहिता येईल, वाचता येईल आणि बोलता देखील येईल. लक्षात घ्या. मग यूचा आपण पहिला उच्चार बघत आहोत. जेव्हा 2 व्यंजनांच्या मध्ये यू येतो, जेव्हा 2 व्यंजनांच्या मध्ये यू येतो तेव्हा त्याचा उच्चार अ होतो. काय होतो? अ. हा सर्वात जास्त वापरला जाणारा नियम आहे. रूल काय म्हणतो की कॉन्सोनंट प्लस यू प्लस कॉन्सोनंट. म्हणजे मी काय म्हटलं, 2 व्यंजनांच्या मध्ये. आता कॉन्सोनंट म्हणजे काय? व्यंजन. मग डाव्या बाजूला सुद्धा व्यंजन असणार आणि उजव्या बाजूला देखील व्यंजन असणार आणि दोघं बाजूंनी व्यंजन असल्यानंतर जेव्हा मध्ये यू असणार तेव्हा त्याचा 500% अ उच्चार होणार. बघा, उदाहरणे बघूया. बस, BUS बस, CUP कप, SUN सन, RUN रन, LUCK लक. आता बघा, बस या शब्दाकडे लक्ष द्या. बी हा व्यंजन आहे आणि एस हा देखील व्यंजन आहे. मग मी काय म्हटलं तुम्हाला, 2 व्यंजनांच्या मध्ये जेव्हा यू येईल तेव्हा त्याचा उच्चार अ होईल. मग या ठिकाणी BUS बस, बूस नाही. येते लक्षात? सी व्यंजन आहे, पी व्यंजन आहे आणि या दोघांच्या मध्ये यू काय आलेला आहे? अ म्हणून आलेला आहे. कप, CUP कप. त्याचप्रमाणे SUN सन, त्याचप्रमाणे RUN रन, त्याचप्रमाणे LUCK लक. मग आता तुम्ही म्हणणार की एल हा व्यंजन आहे आणि सी आणि के हा देखील व्यंजन आहे. पण या ठिकाणी सी आणि के हे दोघं मिळून क उच्चार होतो. मग नेमकं सी आणि के दोघं सोबत आले तर क केव्हा उच्चार होतो याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार. तर लक, LUCK लक, लक म्हणजे नशीब. येते लक्षात? आता या यूचा दुसरा नियम बघूया. दुसरा नियम काय म्हणतो? लक्षात घ्या. बघा, शब्दांमध्ये यू नंतर एखादे व्यंजन सोडून, शब्दांमध्ये यू नंतर एखादे व्यंजन सोडून जेव्हा शेवटी ईच येतो, काय येतो? ईच येतो, तेव्हा यूचा उच्चार यूच असतो. बघा, रूल काय म्हणतो? यू त्याच्यानंतर कॉन्सोनंट म्हणजे एक व्यंजन आणि त्याच्यानंतर शेवटी ई, तेव्हा यूचा उच्चार काय होतो? यू होतो. मग बघा, USE यूज. मग आता यू नंतर एक व्यंजन आहे म्हणजे एस हे व्यंजन आहे आणि शेवटी काय आलेलं आहे? ई, म्हणून याला यूज म्हणतात. युजे किंवा उसे असं काही म्हणत नाही. USE यूज, राईट? त्याच्यानंतर TUBE ट्यूब. लक्षात घ्या. आता यू नंतर एक व्यंजन आणि व्यंजनानंतर शेवटी काय आलेलं आहे? ई, म्हणून याला ट्यूब म्हणतात. त्याचप्रमाणे क्यूट, त्याचप्रमाणे म्यूट, राईट? समजलं तुम्हाला? आता बघा, पुढचा नियम काय म्हणतो? यूचा उच्चार ऊ होतो. अनेक शब्दांमध्ये यूचा उच्चार ऊ होतो, रस्व ऊ होतो. बघा, आता रस्व म्हणजे काय? की जो शब्द उच्चारण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला रस्व म्हणतात आणि ज्या शब्दाला उच्चारण्यासाठी त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ म्हणतात, राईट? तर बघा, PUT पुट, FUL फुल आणि PUSH पुश. येते लक्षात? BULL बुल. मग आता या ठिकाणी पुट, पुल, पुश आणि बुल हे जे काही 4 शब्द आहेत, या 4ही शब्दांमध्ये यूचा उच्चार ऊ होत आहे, म्हणजे रस्व ऊ होत आहे. आता रस्व ऊ म्हणजे अजून पुन्हा सोप्या भाषेत सांगतो, पहिला उकार. बघा, PUT पुट, पला पहिला उकार आहे बघा, पुट. FUL फुल, एफला काय? पहिला उकार. मग ज्या अक्षरांना मराठीमध्ये पहिला उकार असतो
त्याला ऱ्हस्व म्हणतात. काय म्हणतात? ऱ्हस्व. आणि ज्या अक्षरांना दुसरा उकार असतो त्याला म्हणतात दीर्घ. अजून कोणत्या सोप्या भाषेत आपल्याला सांगायला पाहिजे? मला असं वाटतं ही भाषा आपल्याला समजली असेल ना? थँक यू. त्याच्यानंतर बघा अजून यूचा काय उच्चार होतो ते बघूया आपण. यूचा उच्चार या ठिकाणी ऊ होतो. ऊ. ऊ म्हणजे काय? दुसरा उकार आणि ऊ म्हणजे काय? पहिला उकार. मग जेव्हा यू हा शब्दाच्या शेवटी येतो, लक्षात घ्या. जेव्हा यू हा शब्दाच्या शेवटी येतो तेव्हा त्याचा उच्चार ऊ होतो, म्हणजे दीर्घ ऊ होतो. दीर्घ ऊ होतो म्हणजेच काय? दुसऱ्या उकाराचा उच्चार होतो त्याचा. RULE रूल, JUNE जून, BLU ब्लू, FLUTE फ्लूट. राईट? बघा त्याच्यानंतर यूचा य किंवा अ शब्दाच्या सुरुवातीला उच्चार होतो. कसं ते पण मी तुम्हाला विस्तृत सांगेन, घाबरू नका. आय एम विथ यू. यूचा उच्चार य किंवा अ. मग शब्दाच्या सुरुवातीला यू आल्यास तो दोन प्रकारे उच्चारला जातो. शब्दाच्या सुरुवातीला यू आल्यास तो दोन प्रकारे उच्चारला जातो. यूचा उच्चार अ होतो. बघा अंकल. आता अंकल या शब्दामध्ये यूचा उच्चार अ होत आहे. त्याच्यानंतर अप, यूपी अप. त्याच्यानंतर अंडर, UNDR अंडर. आपण असं म्हणतो का उंकल, ऊप, उंडर असं म्हणतो का आपण? नाही. अंकल, अप, अंडर असं का म्हणतो आपण? कारण की या तिघही शब्दांमध्ये यू हा सुरुवातीला आलेला आहे. खाली बघा. पहिला शब्द आहे युनिट, युनिव्हर्सिटी आणि युनियन. मग तुम्ही म्हणणार या शब्दांमध्ये देखील सुरुवातीला यू आलेला आहे, मग याला अनिट का म्हणत नाही, युनिव्हर्सिटी का म्हणत नाही, अनियन का म्हणत नाही, युनियन का म्हणतात, युनिट का म्हणतात, युनिव्हर्सिटी का म्हणतात? तर या ठिकाणी नियम दिलेला नाही, तरी सुद्धा मी जे सांगतो ते लक्षात ठेवा, आपला कधीच अडचण येणार नाही. लक्षात घ्या, अशा प्रकारच्या शब्दांमध्ये यू नंतर एक व्यंजन सोडून, लक्षात घ्या बरं का, अशा प्रकारच्या शब्दांमध्ये यू नंतर एक व्यंजन सोडून जेव्हा स्वर येतो, काय येतो? स्वर. तेव्हा यूचा उच्चार अ न करता यू करतात. युनिट. आता युनिट शब्दामध्ये यू नंतर काय आहे? व्यंजन एन, आणि एन नंतर काय आलेलं आहे? आय. आय काय आहे? स्वर. येते लक्षात? त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीच्या स्पेलिंगमध्ये बघा, यू नंतर एन हे व्यंजन आलेलं आहे, त्याच्यानंतर आय काय आलेलं आहे? स्वर. म्हणून याला यू उच्चार होतो. आता युनियनच्या स्पेलिंग मध्ये पण बघा, यू नंतर एन हे व्यंजन आलेलं आहे, त्याच्यानंतर स्वर काय आहे? आय. मग मला काय म्हणायचे आहे की जेव्हा यू येतो सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एक व्यंजन असेल आणि त्या व्यंजनानंतर एक स्वर असेल कोणताही, तर तेव्हा यूचा उच्चार अ न होता यू होतो. दॅट्स ऑल. राईट? तर हा व्हिडिओ आपण पाहिला, आपल्याला आवडला असेल, काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल. बघा तुम्हाला एक सांगू का, संपूर्ण इंग्रजी शब्दांचा खेळ किंवा संपूर्ण इंग्रजी भाषेचा खेळ हा फक्त 5 स्वरांवर आहे. मग इंग्रजीमध्ये कधी-कधी हे 5 स्वर एकटे येतात शब्दांमध्ये. लक्षात घ्या बरं. कधी-कधी इंग्रजी शब्दांमध्ये हे 5ही स्वर एकटे येतात. कधी-कधी इंग्रजी शब्दांमध्ये हे 5ही स्वर जोडीने येतात. मग जेव्हा एकटे येतात, तर त्यांचा पण उच्चार आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि जेव्हा जोडीने येतात, त्यांचा पण उच्चार आपल्याला माहीत असलं पाहिजे. कसं इंग्रजी वाचता येत नाही बघा बरं. कसं इंग्रजी लिहिता येत नाही बघा बरं. आता बीला ब म्हणतात, सीला स किंवा क म्हणतात, डीला ड म्हणतात, ईला ए म्हणतात, एफला फ म्हणतात, पीला प म्हणतात, क्यूला क्व म्हणतात, डब्ल्यूला व म्हणतात, एक्सला क्स म्हणतात, वायला ए म्हणतात आणि झेडला झ म्हणतात. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण ज्या दिवशी ए, ई, आय, ओ, यू, एला ला ईला ए, आयला ई, ओला ऑ आणि यूला अ. मग जेव्हा हे एकटे येतात तेव्हा त्यांचा अशा प्रकारे उच्चार होतो. आणि जेव्हा हे स्वर जोडीने येतात शब्दांमध्ये, तर तेव्हा त्यांचे उच्चार वेगवेगळे होतात. मग जेव्हा सिंगल स्वर येतात त्यांचे उच्चार तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि जेव्हा जोडीने येतात त्यांचे देखील स्वर उच्चार आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि एकदा ते उच्चार आपल्याला माहिती झाले तर आपलं इंग्रजी वाचन कधीही चुकणार नाही. आपला किती पण सोपा आणि किती पण कठीण शब्द वाचू शकतो आपण.
तर निश्चितच हा व्हिडिओ सुंदर झाला की नाही आय डोंट नो. आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा, अनसबस्क्राईब करा, काही अडचण नाही. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट या नवीन वर्षाच्या निमित्ताने मला मागच्या वर्षामध्ये तुम्ही भरपूर सबस्क्रायबर मिळवून दिले. अनेक माझ्या भाऊ-बहिणींनी माझा व्हिडिओ शेअर केला. अनेक अनेक पालकांनी मला आशीर्वाद दिला. अनेक पालक मला पर्सनल फोन पण करतात. त्यांना मी माझ्या पद्धतीने जे योग्य असतं ते सांगतो. कारण की संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी म्हटलेलं आहे, "आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण." म्हणजे चांगल्या गोष्टी आपण नेहमी देत राहिल्या पाहिजे. वाईट गोष्टी तर कुणीही देतं, दुःख कुणीही देतं. पण आपण इतरांना आनंद दिला पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं पाहिजे आणि आपल्याकडून त्यांना 2 गोष्टी शिकता यायला पाहिजे. तर थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू टॉक विथ यू.